ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 202, अध्याय 9, राजविद्या राजगुह्य योग। श्री गणेशाय नमः। त्रैविद्याः सोमपः पूतपापः माम यज्ञैः इष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यम सुरेंद्र लोकम आसाद्य दिवी दिव्यान देव भोगान अश्रंती। तिन्ही वेद जाणणारे व वेदांनुसार कर्माचरण करणारे, यज्ञकर्म करताना सोमपान करणारे आणि त्या योगाने पापमुक्त होऊन यज्ञाद्वारे माझे यजन करून सुरेंद्र लोक म्हणजे स्वर्ग प्राप्तीची इच्छा करतात. ते याज्ञिक दीक्षित ते याज्ञिक दीक्षित पुरुष आपल्या पुण्याईचे फलस्वरूप असणाऱ्या स्वर्गलोकात जाऊन स्वर्गलोकी देवांचे दिव्य भोग भोगतात. देख पांगा किरीटी आश्रम धर्माची या राहाटी विधी मार्गा कसवटी जे आपणची होती. यजन करिता कौतुके तीही वेदांचा माथा तुके क्रिया फळेसी उभी ठाके पुढा जया. ऐसे दीक्षित जे सोमप जे आपणची यज्ञाचे स्वरूप तीही तया पुण्याचे नावे पाप जोडिले देखे. श्रुती त्रयाते जाणवनी शतवरी यज्ञ करुनी यजलिया माते चुकोनी स्वर्गावरिती. अरे किरीटी, असे पहा की वर्णाश्रम धर्माच्या रहाटी म्हणजे आचरणाने जे पुरुष आपणच विधी मार्गाची कसवटी होतात, म्हणजे वेदात सांगितल्याप्रमाणे आचरण केल्याने त्यांच्या आचरणावरून विहित मार्गाचा विधी समजतो, ते सहज जरी कौतुकाने यजन करावयास लागले असता तिन्ही वेद संतोष पाहून आपला माथा सन्मानाने तुके म्हणजे झुकवितात व ज्यांच्या पुढे यज्ञकर्म आपल्या फलासह मूर्तिमंत येऊन उभे ठाकते. असे जे यज्ञात सोमरसाचे पान करणारे दीक्षित म्हणजे यज्ञकर्ते आहेत आणि जे स्वतःच यज्ञाचे स्वरूप झाले आहेत, त्यांनी यज्ञापासून प्राप्त होणाऱ्या पुण्याच्या नावाने आपल्या पदरी खरोखर पापाचीच जोड केली आहे असे समज. कारण त्यांनी श्रुतींनी प्रतिपादन केलेल्या ऋग्वेदादी तिन्ही वेदांना जाणून यज्ञांची 100 पारायणे करून माझे यजनपूजन केले खरे, पण मज परमात्म्याला विसरून त्यांनी स्वर्ग सुखाचे फळ मागितले. जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झोळीये देतसे गाठी मग निदैव निघे किरीटी दैन्यची करू. तैसे शतक्रतू यजिले माते की इप्सिताती स्वर्ग सुखाते आता पुण्य की हे निरुते पाप नोहे. म्हणून मजविण पाविजे स्वर्गू तो अज्ञानाचा पुण्य मार्गू ज्ञानीये तया ते उपसर्गू हानी म्हणती. एरवी तरी नरकीचे दुःख पावोनी स्वर्गा नामकी सुख वाचुनी नित्यानंद गा निर्दोख ते स्वरूप माझे. ज्याप्रमाणे कल्पतरूच्या तळवटी म्हणजे तळाशी बसून एखादा पुरुष आपल्या झोळीला गाठ मारतो आणि निदैव म्हणजे दुर्दैवी असा तो भीक मागायला निघतो, त्याच्या वाट्याला दैन्यच येते, त्याप्रमाणे शतक्रतू म्हणजे 100 यज्ञ करून त्यांनी माझे यजन केले आणि आपले इप्सित म्हणून स्वर्गसुख मागितले. आता हे पुण्य आहे की निरुते म्हणजे खरोखर पाप नव्हे काय? म्हणून मजविण म्हणजे माझी प्राप्ती करून घेण्याऐवजी स्वर्ग प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी जनांचा पुण्य मार्ग आहे. ज्ञानी पुरुष मात्र तो मार्ग म्हणजे स्वर्ग सुखाऐवजी जन्म मरणाच्या पेऱ्यात अडकविणारा हानिकारक मार्ग आहे असे म्हणतात. एरवी नरकातील दुःखाच्या मानाने स्वर्ग प्राप्तीला सुख हे नाव प्राप्त झाले आहे. परंतु ह्या दोह वाचून त्रिकाला बाधित नित्य आनंददायक व निर्दोष म्हणजे निर्दोष असे जे सुख ते माझे स्वरूप होय. मजे येतापै सुभटा या द्विविधागा आव्हाटा स्वर्गू नरकू या वाटा चोरांचिया. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. आणि मजची माझी असता जेणे मी दुरावे पंडुसुता ते पुण्य ऐसे म्हणता जिभन तुटे काय. परी हे असो आता प्रस्तुत ऐके या परी ते दीक्षित
यजुनी माते याचित स्वर्ग भोगू. मग मी न पाविजे ऐसे, जे पापरूप पुण्य असे, तेणे लाधलेनी सौरसे स्वर्गा येती. जेथ अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. हे सुभटा म्हणजे महावीरा अर्जुना, माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणाऱ्या स्वर्ग व नरक ह्या वाटा म्हणजे विविधा अशा दोन आव्हाटा म्हणजे आडमार्ग आहेत आणि ते चोरांचे आहेत. स्वर्गप्राप्ती पुण्यात्मक पापाने होते आणि पापात्मक पापाने नरक प्राप्ती होते. मग माझी प्राप्ती ज्याच्या योगाने होते ते शुद्ध पुण्य होय. आणि हे पंडुसुता, वास्तविक पाहता सर्व प्राणीजात माझ्याच स्वरूपामध्ये असताना ज्या कर्मांमुळे मी दुरावतो त्याला पुण्यकर्म असे म्हटले असता त्याची जीभ तुटणार नाही का? परंतु आता प्रस्तुत म्हणजे ह्या प्रसंगी हे सर्व बोलणे राहू दे. ऐक. याप्रमाणे ते दीक्षित म्हणजे यज्ञकर्ते वस्तुतः माझे यजन करतात, पण स्वर्गातील दिव्य भोगांची याचना करतात. मग ज्याच्या योगाने मी प्राप्त होत नाही असे जे पापरूप पुण्य त्याचा लाभ होऊन सौरसे म्हणजे मोठ्या हौसेने ते स्वर्गलोकी येतात. ज्या स्वर्गात अमरत्व हेच सिंहासन आहे, ऐरावतासारखे वाहन आहे आणि अमरावती नगरी हे राजधानीचे भुवन आहे. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.